मराठी विभागाचे माजी प्रमुख आदरणीय प्रोफेसर शैलेंद्र लेंडे सर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. राष्ट्रीय मराठी संशोधन पद्धती कार्यशाळा साहित्य अकादमी नवी दिल्ली, UGC मानव संसाधन विकास केंद्र आणि अलीगड मुस्लिम केंद्रीय विश्वविद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं या कार्यशाळेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आदरणीय लेंडे सर, आपण सर्वांना सुपरिचित आहेत, सरांना सर्वच ओळखतात, पण कार्यशाळेचा आयोजक या नात्यानं त्यांचा परिचय, संक्षिप्त परिचय आपल्यासमोर ठेवणं हे माझं मी कर्तव्य समजतो. आदरणीय शैलेंद्र लेंडे सर जर शिक्षणाच्या संदर्भात म्हणजे एखाद्या प्रोफेसरचा शिक्षणाच्या संदर्भात उल्लेख करणं योग्य ठरणार नाही, पण आपणही त्याच्यापासून काहीतरी बोध घेता आला पाहिजे. सर MA मराठी झालेलं आहे, सरांचं MA समाजशास्त्र झालेलं आहे, MA आंबेडकर विचारधारा, MPhil नेट PhD अशी गुणवत्ता परंपरा सरांनी जपलेली आहे. महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक पारितोषिके सरांना मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये JM पटेल महाविद्यालय पारितोषिक, स्वर्गीय कांचनलाल सक्सेना स्मृती पारितोषिक, स्वर्गीय सविताबेन पटेल स्मृती पारितोषिक, श्री वर्धमान सेवा मंच पारितोषिक, परमहंस स्वामी स्वरूपानंद पारितोषिक, स्वर्गीय बाळकृष्ण संतुराम गडकरी स्मरणार्थ पारितोषिक सरांना प्राप्त झालेले आहेत. महाविद्यालयीन जीवनामध्ये स्वर्गीय मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्ण पदक, स्वर्गीय पार्वतीबाई माकोडे सुवर्ण पदक, शशिकांत दैठणकर IAS सुवर्ण पदक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुवर्ण पदकाचे सर मानकरी ठरलेले आहेत. सरांनी वसंत मुन यांची वस्ती एक चिकित्सक अभ्यास या विषयावर MPhil ही पदवी मिळवली आहे. गोपाळ गणेश आगरकर व्यक्तित्व आणि वाङ्मय या विषयावर सरांनी PhD पदवी प्राप्त केलेली आहे. सर पोस्ट डॉक्टरेटही सरांना केलेलं आहे. फुले आगरकर आंबेडकर यांच्या निबंध वाङ्मयातील प्रबोधन विचार यावर पोस्ट डॉक्टरेट सरांनी केलेला आहे. संशोधन प्रकल्पामध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ प्रदेशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रकल्पामध्ये सर सहभागी होते. लोकनाथ यशवंत उदय प्रकाश यांची तुलनात्मक सांस्कृतिक अभ्यास या विषयावर सरांनी संशोधन प्रकल्प पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर सरांचे काही ग्रंथ लेखन प्रकाशित आहेत. मराठी साहित्यातील विवेकवाद, वैचारिक निबंधकार डॉक्टर यशवंत मनोहर, गोपाळ गणेश आगरकर वाङ्मय दर्शन, मराठी आंबेडकरवादी कवितेचे वर्तमान, साहित्याचा मूलवेध, अर्वाचीन मराठी साहित्य अन्वयार्थ हे ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. सरांनी काही संपादनही केलेलं आहे. डॉक्टर यशवंत मनोहर एक प्रज्ञाशील प्रतिभा, समीक्षा झोत अशी पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. विविध वाङ्मय नियतकालिकावरही संपादक मंडळावरही सर कार्य करत आहेत. जवळपास विविध ग्रंथांमधून सरांचे 30 लेख प्रकाशित झालेले आहेत. विविध वाङ्मय नियतकालिकातून 60च्या अधिक संशोधनपर लेख प्रकाशित झालेले आहेत. विविध चर्चा, परिसंवाद, कार्यशाळा याच्यामध्ये 80 वर शोध निबंध सरांनी प्रकाशित केलेले आहेत. आजपर्यंत जवळपास 170च्या वर सरांचे व्याख्यान झालेले आहेत. संत तुकाराम यांचे विचार प्रबोधन या विषयावरील राज्यस्तरीय संमेलनाचे सर अध्यक्षही होते. अनेक चर्चासत्रांचं उद्घाटन, सत्र अध्यक्ष या नात्याने सरांनी भूमिका निभावलेली आहे. त्याचबरोबर विद्यापीठाच्या अनेक ज्या प्राधिकरण असतात, वेगवेगळ्या बॉडीज असतात, त्याच्यावरही सर सक्रिय सहभाग असतात. आकाशवाणी, दूरदर्शनवरही सरांनी चे कार्यक्रम झालेले आहेत. विविध ओरिएंटेशन, रेप्रेशन म्हणजे मराठी विषयाची उजळणी वर्गाचेही 7 वेळा सरांनी समन्वयक म्हणून भूमिका निभावलेली आहे. आणि विविध अभ्यासक्रम विविध जे BOS असतात, अभ्यासक्रम मंडळ असतात, त्याच्यावरही सर सदस्य आहेत. असे तज्ञ व्यक्ती आज आपल्याला रिसोर्स पर्सन म्हणून लाभले. आणि म्हणजे आज या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये म्हणजे सरांचा परिचय करून दिला तर अजून वेळ पुरणार नाही आपल्याला, इतका मोठा सरांचा बायोडाटा आहे. या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये आधुनिक कालखंडाचं संशोधन कशा पद्धतीने करायचं या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आदरणीय डॉक्टर शैलेंद्र लेंडे सर आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपल्या या मराठी भाषा व साहित्य संशोधन या संबंधीच्या राष्ट्रीय कार्यशाळेचे संयोजक
आणि समन्वयक आमचे सन्मित्र डॉक्टर ताहेर पठाण सर आणि या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आपण सर्व सुजाण अभ्यासक भगिनींनो आणि बंधूंनो, आपल्या या राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संशोधनाच्या संबंधात अत्यंत महत्त्वाची अशी चर्चा सुरू आहे आणि या पूर्ण 7 दिवसांच्या कालखंडामध्ये ही चर्चा आपण पुन्हा नव्या पातळ्यांवर ऐकणार आहात, समजून घेणार आहात. अगदी सुरुवातीलाच मी डॉक्टर ताहेर पठाण सर आणि अलीगढ मुस्लिम केंद्रीय विद्यापीठाचे जे मानव संसाधन विकास केंद्र आहे त्यांचं मी सुरुवातीलाच आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला एका विषयावर बोलण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यशाळेमध्ये मला अनेक चेहरे आणि अनेक नावं ओळखीचे दिसत आहेत. त्यामध्ये आमच्या विद्यापीठाचे प्राध्यापक आहेत, त्याबरोबरच मराठी उजळणी वर्गामध्ये ज्यांचा माझ्याशी संबंध आला किंवा माझा ज्यांच्याशी संबंध आला असे अनेक प्राध्यापक आहेत. या निमित्ताने सर्वांना भेटण्याची, सर्वांशी संवाद साधण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल पुनश्च मी सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या विषयाला सुरुवात करतो. खरं तर संशोधन पद्धतीच्या संबंधात आपल्या सर्वांच्याच मनामध्ये एक सतत कायमचा जिव्हाळा आणि सौहार्द राहिलेला आहे. मराठी विषयाचा अध्यापन करणारा प्राध्यापक म्हटला आणि त्यातही वरिष्ठ महाविद्यालयामध्ये अध्यापन करणारा प्राध्यापक आपण म्हटलं की मग त्याचा संबंध हा संशोधनाशी येतच असतो. किंबहुना अलीकडच्या कालखंडामध्ये आपल्या प्रमोशनच्या सोबत संशोधनाची प्रक्रिया जोडली गेलेली असल्यामुळे स्वतःला व्यावसायिक दृष्टिकोनातून अद्यावत ठेवण्यासाठी PhD करिता संशोधन करणे हे जवळपास सर्वच प्राध्यापकांनी स्वतःचे मूलभूत असे कर्तव्य मानलेले आहे. आणि त्यानुसार मग वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक म्हटला किंवा नेट JRF झालेले विद्यार्थी म्हटले किंवा जे कोणी वरिष्ठ महाविद्यालयीन पातळीवर अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात असे पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी म्हटले की त्यांच्याकरता PhDचं संशोधन हे महत्त्वाचं ठरतंच. या PhDच्या पदवी संबंधातील आणि सोबतच एकंदर मराठी भाषा व साहित्याच्या संशोधनाच्या संबंधातील विचार मंथन करण्याचं एक महत्त्वाचं कार्य या ठिकाणी ही राष्ट्रीय कार्यशाळा करत आहे. डॉक्टर ताहेर पठाण हे याचं संयोजन करत आहेत आणि आपल्या सर्वांना या विषयाच्या संबंधात माहिती प्राप्त करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. मुळामध्ये मराठी विषयामध्ये PhD करणारे बहुतांश विद्यार्थी हे संशोधनाशी परिचित झालेले असतात. जवळपास वरिष्ठ महाविद्यालयातील 70-75% प्राध्यापक आजच्या घडीला PhD पदवी प्राप्त केलेले आहेत आणि अनेक प्राध्यापक हे PhDचे संशोधक देखील आहेत आणि त्या संशोधकाच्या पलीकडचे ते मार्गदर्शक देखील आहेत. एकदा का मराठीचा प्राध्यापक PhD प्राप्त करणारा ठरला की मग त्याचे रूपांतर
मार्गदर्शकामध्ये होत असते आणि त्याच्या हातातून मग विद्यार्थ्यांच्या अनेक पिढ्या या संशोधन करत असतात. तर अशा प्रकारे संशोधनाची ही शृंखला पुढे पुढे वाढत जात असते. तर या अशा संशोधनाच्या संबंधात विचारविमर्श करताना आधुनिक कालखंडाचे संशोधन हा विषय आपणाशी संवाद करण्याकरता मला प्राप्त झालेला आहे. PhDच्या संशोधनाच्या संबंधात किंवा भाषेच्या व साहित्याच्या संशोधनाच्या संबंधात विचार विमर्श करताना त्याच्यामध्ये अनेक घटक येत असतात, अनेक उपघटक येत असतात. या ठिकाणी डॉक्टर ताहेर पठाण सरांनी अनेक घटक इथे प्राध्यापकांना, तज्ज्ञ वक्त्यांना दिलेले आहेत आणि त्या विषयाच्या संबंधात आपण त्या विषयाच्या पैलूंना पाहण्याचा प्रयत्न करत आहात. आधुनिक कालखंडाचं संशोधन हे नेमकं कशा प्रकारचं असतं किंवा असावं किंवा आहे, या संबंधी मी तुमच्याशी या मला दिलेल्या वेळेच्या अवधीमध्ये मी आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण एक लक्षात घ्या की संशोधन ही एक अत्यंत चिकाटीची आणि मेहनतीची अशी प्रक्रिया असते. अनेकदा असं आपण अपेक्षित धरतो की संशोधन हा त्या विषयाचा प्रचंड बुद्धिमान व्यक्ती असावा किंवा संशोधन करण्यासाठी एक कुशाग्र अशा प्रकारची त्या विषयातील बुद्धिमत्ता त्या अभ्यासकाकडे असावी, अशा प्रकारची अपेक्षा आपण आपल्या मनाशी बाळगत असतो. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संशोधनाचा हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार कुशाग्र बुद्धिमत्तेपेक्षा चिकाटी, परिश्रम आणि मेहनत या प्रकारच्या बाबींशी जास्त जुळलेला आहे. त्यामुळे सध्याच्या कालखंडात मराठी भाषा आणि साहित्याच्या संबंधातील जे काही संशोधन आपल्याला मराठीमध्ये पाहायला मिळतं, त्या संशोधनामध्ये तुम्हाला परिश्रमाचा भाग खूप दिसेल, चिकाटीचा भाग खूप दिसेल, मेहनतीचा भाग खूप दिसेल, पण त्याच्यातून कुशाग्र बुद्धिमत्ता, तर्कसंगत प्रज्ञा आणि प्रतिभा प्रगट होतेच, अशा प्रकारचं दृश्य मात्र आपणाला पाहायला मिळणार नाही. मी तुम्हाला हे याकरता सांगितलेलं आहे की जेव्हा आपण संशोधन कशा प्रकारे असावं याची अपेक्षा करतो, तेव्हा त्या विषयामध्ये प्रत्यक्षात कशा प्रकारचं संशोधन सुरू आहे याची जाणीव आपणाला पहिल्या प्रथम असणे आवश्यक राहते. येथे आता प्राचीन मध्ययुगीन काळातील संशोधन आणि आधुनिक कालखंडाचे संशोधन अशा प्रकारची विभागणी करण्यात आलेली आहे आणि माझ्याकडे मग हा विषय सुपूर्द करण्यात आलाय म्हणा किंवा मी घेतलेला आहे म्हणा, आधुनिक कालखंडाचं संशोधन. आता या विषयावर तुमच्याशी संवाद साधत असताना या विषयाच्या सूक्ष्म अशा बारकाव्यांकडे मला जाता येणं कठीण जाईल. मी फक्त तुमच्या पुढे आधुनिक कालखंडातील संशोधनासंबंधीचा एक हलका फुलका असा आलेख तेवढा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. एक या आधुनिक कालखंडाच्या
संशोधनाचं सिंहावलोकन करण्याचा एक भाग देखील यामध्ये असेल आणि एकंदर फक्त याचा एक धावता असा पट तुमच्या पुढे यावा, या भूमिकेतून या विषयाकडे मी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. मला याची कल्पना आहे की येथे असलेले बहुतांश प्राध्यापक हे प्राध्यापक आधुनिक कालखंडातील अनेक विषयांवर संशोधन करणारे असे प्राध्यापक आहेत. यातील अनेक प्राध्यापकांचे संशोधनाचे विषय हे आधुनिक कालखंडातील एखादा लेखक म्हणा, एखादी कलाकृती म्हणा, एखादा प्रवाह म्हणा किंवा एखादी प्रवृत्ती म्हणा, यांच्या संबंधात त्यांनी संशोधन केलेले असणं शक्य आहे. त्यामुळे तुम्हाला जे माहीत आहे त्याचीच पुन्हा उजळणी करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. आपण एक लक्षात घ्या की कालखंड निष्ठ संशोधनाची संकल्पना ही आपल्या अभ्यासाच्या सोयीकरता तयार करण्यात आलेली संकल्पना आहे. खरं तर आपण जेव्हा एखाद्या मराठी सारख्या किंवा एखाद्या भाषेसारख्या विषयाचा अभ्यास करतो, पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्ञान हे असं कधीही तुकड्या तुकड्यांनी आपल्या पुढे येत नसतं. पण आपण आपल्या अभ्यासाच्या सोयी करता एक स्वतःची तात्कालिक सोय या नात्याने अनेक विषयांचे वर्गीकरण करत असतो. मुळामध्ये संशोधनासाठी संपूर्ण युनिव्हर्स आपल्या पुढे मोकळी असते. संशोधन करताना किंवा अभ्यास करताना आपण फक्त आपल्या सोयी करता त्या विषयाच्या काही वर्गवाऱ्या करतो. प्राचीन मध्ययुगीन कालखंडाचं संशोधन आणि मग त्यानंतर आधुनिक कालखंडाचं संशोधन याच्यामध्ये देखील हीच वर्गवारी आपण केलेली आहे आणि ही वर्गवारी करताना आपल्या सोयीचा सुविधेचा भाग आपण महत्वाचा मानलेला आहे. मुळामध्ये हे जरी खरं असलं तरी प्राचीन काळातील साहित्य, मध्ययुगीन काळातील साहित्य आणि आधुनिक काळातील साहित्य यांच्यामध्ये एक मूल्यात्मक स्वरूपाचा भेद आहे आणि हा भेद लक्षात घेऊनच आपणाला प्राचीन मध्ययुगीन काळातील साहित्याच्या संशोधनापेक्षा आधुनिक काळातील साहित्याच्या संशोधनाकडे वेगळ्या भूमिकेतून पाहण्याची गरज निर्माण होते. तुम्हाला माहित आहे की प्राचीन कालखंडामध्ये आणि मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या दृष्टिकोनातून साहित्य निर्माण होत होतं, ज्या जाणिवेतून साहित्याची निर्मिती त्या कालखंडात होत होती, त्यापेक्षा आधुनिक कालखंडातील दृष्टी वेगळी आहे, विचारांची भूमिका वेगळी आहे आणि त्याच्यामुळे या प्राचीन मध्ययुगीन काळातील साहित्याचा विचार करताना आपण जी भूमिका समोर ठेवू त्याच भूमिकेतून आपणाला आधुनिक कालखंडाचं संशोधन करता येईल असं म्हणता येत नाही. आधुनिक कालखंडातील साहित्याचं संशोधन करताना पुन्हा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतवाऱ्या राहतील, पण प्राचीन मध्ययुगीन कालखंडामध्ये जी साधनं असतात, संसाधनं असतात, सामग्री असते, स्रोत असतात, संदर्भ असतात, त्यापेक्षा वेगळ्या तंत्रांच्या, साधनांच्या, दृष्टिकोनांच्या, परिप्रेक्षाच्या आधारे आपणाला आधुनिक साहित्याचा नव्याने विचार करता येतो किंवा तसा तो करावा लागतो. आपण थोडं प्राचीन मध्ययुगीन कालखंडातील संशोधन आणि मग आधुनिक संशोधन यांच्यातील भेद लक्षात घेत पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. समजा जर प्राचीन काळातील मध्ययुगीन काळातील साहित्याचा किंवा भाषेचा अभ्यास करायचा असेल तर त्याकरता आपणाला पाठ चिकित्सा करण्याचा भाग महत्वाचा ठरेल. त्या काळातील लिपींचं स्वरूप कशा प्रकारचं होतं
ते समजून घेणं महत्वाचं ठरेल. ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्या कालखंडामध्ये कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र उपलब्ध होती किंवा होत असतील, प्राचीन हस्तलिखितामध्ये काही तुम्हाला साधनं मिळतात काय, तर तो भाग प्राचीन मध्ययुगीन कालखंडाच्या अभ्यासामध्ये महत्वाचा ठरेल. पाठभेद, पाठचिकित्सा, संहिताभेद, संहिता चिकित्सा, लिपी, लिप्यंतर किंवा लिपींचा शोध घेणं, त्यातील काही सांकेतिक अशा शब्दरूपांना समजून घेणं, या प्रकारच्या बाबी प्राचीन कालखंडातील संशोधनाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरतील. कालनिर्णय करणं, स्थळ निर्णय करणं, या प्रकारचा भाग प्राचीन मध्ययुगीन अभ्यासामध्ये महत्वाचा ठरेल. प्राचीन साहित्यामध्ये कोणता भाग प्रक्षिप्त आहे आणि कोणता भाग अवक्षिप्त स्वरूपाचा आहे, प्रक्षेप आणि अवक्षेप या प्रकारच्या बाबींना प्राचीन मध्ययुगीन कालखंडाच्या साहित्याचा अभ्यास करताना लक्षात घ्यावं लागेल. आणि मुख्य म्हणजे त्या काळातले जे लेखक आहेत किंवा कवी आहेत ते कोणत्या प्रकारच्या भूमिकेतून लेखन करत होते, त्यांची लेखन कृती ही नेमकी कोणत्या दृष्टिकोनातून आकारास आली, हा भाग प्राचीन मध्ययुगीन कालखंडाच्या अभ्यासामध्ये महत्वाचा ठरेल. मी तुम्हाला याकरता सांगितलं की आपण सरसकट एका विशिष्ट प्रकारच्या ठोकताळ्याला आपल्या समोर ठेवत संशोधनाची प्रक्रिया पुढे नेत असतो. त्यामुळे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की प्राचीन मध्ययुगीन काळातील साहित्याचा बोध घेताना, अभ्यास करताना ज्या प्रकारच्या साधनांचा, आधार भूमिकांचा आपल्याला विचार करावा लागतो, त्यापेक्षा आधुनिक कालखंडातील साहित्याचा, भाषेचा विचार करताना आपल्याला वेगळ्या पद्धतीने तो विचार करणं आवश्यक ठरतं. मुळामध्ये आधुनिक कालखंडातील जे संशोधन होतं त्याच्याबद्दल आपली भूमिका कशा प्रकारची असावी, हा विचार येथे नव्याने करण्याची गरज निर्माण होते. एक लक्षात घ्याल की प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन या कालनिष्ठ संकल्पना आहेत. त्या संकल्पनेमधून विशिष्ट प्रकारच्या कालखंडाचा बोध आपल्याला होतो. तर आधुनिक नावाच्या शब्दप्रयोगामध्ये कालखंड निष्ठा ही दुय्यम ठरते, तर मूल्यनिष्ठा ही महत्वाची ठरते. म्हणजे अर्वाचीन हा कालखंड आहे आणि आधुनिक ही दृष्टी आहे. अर्वाचीन कालखंडामधील प्रत्येकच लेखन आधुनिक जीवनदृष्टीने संपृक्त असेल असं आपणाला म्हणता येत नाही आणि तसं मानता देखील येत नाही. पण तरीही आपण एक सामान्यपणे, सर्वसामान्यपणे अर्वाचीन साहित्य आणि आधुनिक साहित्य या दोन्ही गोष्टींना एकत्रितरित्या पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामध्ये खूप काही चूक आहे असंही म्हणता येत नाही. पण आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आधुनिक कालखंडामध्ये आलेल्या लेखनामध्ये आधुनिक मूल्यव्यूह, आधुनिक प्रकारची दृष्टी हा भाग महत्वाचा ठरतो. याचा अर्थ असा की आधुनिक कालखंडातील साहित्याचा किंवा भाषेचा विचार करताना किंवा अभ्यास करताना एक आधुनिक मूल्यदृष्टीची जडणघडण कशा प्रकारे आतापर्यंत झालेली आहे याची कल्पना पहिल्यांदा अभ्यासकाला, प्राध्यापकाला आणि संशोधकाला असणे पहिल्या प्रथम आवश्यक ठरेल. होतं काय आणि झालं काय, आपल्याकडे एक, मी तुम्हाला थोडं काही गोष्टी तुम्हाला आवडणार नाहीत पण मी तुम्हाला हे सांगितलं पाहिजे. आपल्याकडे पद्धती कशी आहे की समजा कल्पना करा की एखाद्या प्राध्यापकाने एखाद्या विषयावर PhDचं संशोधन केलं. कल्पना करा एखादा अभ्यासक हा आधुनिक साहित्याचा अभ्यास करणारा प्राध्यापक आहे. त्याने त्या विषयावर संशोधन केलं आणि मग तो आता PhDचा गाईड बनलेला आहे, मार्गदर्शक बनलेला आहे. आणि मग त्याच्या हाताखाली आता बाकीचे मुलं काम करणार आहेत.
पण आता मग तो विद्यार्थी कोणाला घेईल, कोणत्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना घेईल, याची बंधनं आपण काही पाळत नाही. मी अनेकदा गमतीने असं म्हणतो की मराठीमध्ये समजा एखादा पीएचडी करणारा विद्यार्थी आहे, प्राध्यापक आहे, तो पीएचडी झाला म्हणजे जो आतापर्यंत पेशंट होता तो आता पुढे गाईड बनेल आणि डॉक्टर बनेल. म्हणजे ज्याने फक्त एका विशिष्ट विषयाचा अभ्यास करत संशोधन केलं तो आता सगळ्या विषयांच्यासाठी एक मार्गदर्शक ठरेल आणि तो चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना गाईड करू शकेल. अशा प्रकारची एक आपण कल्पना जरी केली तरी प्रत्यक्षामध्ये तशा प्रकारची वस्तुस्थिती आपल्याला पाहायला मिळतेच असं म्हणता येत नाही. याची महत्वाची कारणमीमांसा अशी आहे की आपण संशोधनाचा विचार करताना त्याच्या अनेक प्रकारच्या बारकाव्यांना तितकंसं पाहण्याचा प्रयत्न करत नाही. मात्र आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आधुनिक कालखंडाचं संशोधन करत असताना या काळामध्ये या कालखंडाची आणि या कालखंडातल्या साहित्याची जडणघडण ही नेमकी कशा प्रकारे झालेली आहे हे जोपर्यंत आपल्या ध्यानात येत नाही तोपर्यंत आपणाला आधुनिक कालखंडाच्या या टप्प्यातील साहित्याचा खऱ्या अर्थाने बोध घेता येईल असं म्हणता येत नाही. जर आपल्याला आता आधुनिक साहित्याचं संशोधन करायचं आहे तर याच्यामध्ये काही कालखंडाबद्दलचे काही ठोकताळे आपल्याला निश्चित करता आले पाहिजेत. सरसकटपणे साहित्याची दृष्टी एका पद्धतीने पुढे येत असते असं आपण म्हणू शकत नाही. म्हणजे आधुनिक काळातील साहित्य सरसकट एकाच पद्धतीचं आहे, एकाच पठडीचं आहे, एकाच दृष्टिकोनाचं आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि तशा प्रकारची अपेक्षा देखील आपल्याला व्यक्त करता येत नाही. आपण असं मानूया की 1832 पासून मराठी आधुनिक साहित्याच्या प्रक्रियेला आरंभ झालेला आहे आणि ते खरं देखील आहे. आता समजा जर तुम्हाला 19व्या शतकाच्या कालखंडातील मराठी साहित्याचं संशोधन करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला पहिल्यांदा 19व्या शतकातील संपूर्ण साहित्याचं प्रारूप, त्याचं अंतरंग, त्यातील क्रिया, त्यातील आंतरक्रिया, त्यातील वाद, त्यातील प्रवाद या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणं आवश्यक राहतं. पण झालं काय आहे की आपल्याला आधुनिक कालखंडाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल विशेष काही माहिती नसते आणि मग त्यामुळे त्या कालखंडातील साहित्याचं अध्ययन कसं करायचं याबद्दलच्या काही समस्या आपल्या पुढे निर्माण होतात. एक लक्षात घ्या की 19व्या शतकाच्या कालखंडात मराठीत जे साहित्य तयार झालेलं आहे त्याच्याबद्दल मूलभूत अशा प्रकारचं संशोधन फार कमी असं उपलब्ध आहे. म्हणजे 19व्या शतकाच्या कालखंडातील महात्मा फुले घ्याल, लोकमान्य टिळक घ्याल, आगरकर घ्याल, केशवसूत घ्याल, यांच्याबद्दल सुट असं लेखन झालेलं आहे, सुट संशोधन झालेलं आहे. पण त्या पूर्णपणे कालखंडाचा एक आलेख आपल्या पुढे यावा अशा प्रकारचं संशोधन मात्र आपणाला विशेष अर्थाने पाहायला मिळत नाही. मी हे तुम्हाला सांगितलं पाहिजे की आजच्या कालखंडात मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रात ज्या अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात त्या समस्यांची उकल करण्याची क्षमता ही 19व्या शतकातील साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे 19व्या शतकाच्या कालखंडात ज्या ताकदीने, ज्या दृष्टिकोनातून बाळशास्त्री जांभेकर किंवा गोपाळ गणेश आगरकर किंवा भाऊ महाजन किंवा मामा परमानंद किंवा लोकमान्य टिळक म्हणा, पुढच्या टप्प्यामधले न्यायमूर्ती रानडे घ्या किंवा आणखी ताराबाई शिंदे घ्या, ही मंडळी ज्या पद्धतीने, ज्या दृष्टिकोनातून लेखन करत आहेत ती त्यांची भूमिका का तयार झाली आणि कशी तयार झाली
ते अनेकदा मराठीच्या प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना माहीत नसतं आणि त्यामुळे 19व्या शतकातील कालखंडामधील साहित्याच्या बद्दलचं एक 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 तटस्थ, एक निरपेक्ष, एक निरक्षर विवेकी अशा प्रकारचं आकलन हे आपल्या पुढे येत नसतं. मी मुद्दाम 19व्या शतकाच्या काळातील साहित्याचा उल्लेख विशेष अर्थाने या ठिकाणी करत आहे. त्या कालखंडामध्ये आता अनेकदा असं होतं की 1818 ते 1874 हा जो निबंध मालापूर्व कालखंड ज्याला म्हटलेला आहे आणि 1874 पासून मग नव्या प्रकारे मराठीची वाटचाल झालेली असं आपण मानलेलं आहे. ज्या काळाला आपण भाषांतर युगाचा कालखंड म्हटलेला आहे आणि ज्या कालखंडाला आपण मराठीतलं तमोयुग असं म्हटलेलं आहे, अशा तमोयुगाच्या भाषांतराच्या अशा एक अनुवादित स्वरूपाच्या एक ठोकताळेवजा अशा कालखंडामध्ये देखील मूल्यात्मक अशा प्रकारचा विचार मराठीला प्राप्त झालेला आहे. किंबहुना असं म्हणता येईल की संबंध आधुनिक साहित्याची जी पायाभरणी आहे, ही पायाभरणी करण्याचं कार्य पहिल्या पिढीच्या पहिल्या बिनीच्या शिलेदारांनी केलेलं आहे. ते तसं का बरं लिहित होते, त्यांची मानसिकता तशी का बरं तयार झाली, याचा विचार अनेकदा आपण आपल्या अभ्यासामध्ये करत नाही आणि त्यामुळे मग आपलं संशोधन फक्त मग ते पृष्ठस्तरी स्वरूपाचं असं पुढे येतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की 19व्या शतकामध्ये मराठीमध्ये जे जे काही लेखन झालेलं आहे ते लेखन एक विद्या, एक 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 ज्ञानशाखा अशा पद्धतीचं ते लेखन आहे. आणि त्या प्रकारच्या कालखंडाचा जर गाभा आपण पाहिला तर मग त्या काळातले जसे फुले असं का बरं लिहितात, जांभेकर का बरं पेपर मराठीत पहिल्यांदा सुरू करतात, किंवा भाऊ महाजन का बरं पहिल्यांदा नवी भूमिका मांडतात, किंवा लोकहितवादी का बरं नियतीवादावर हल्ला करतात, त्या काळामध्ये न्यायमूर्ती नरडे का बरं उदारमती दृष्टिकोन मांडतात, त्या कालखंडात गोखले हे का बरं एक मवाळ दृष्टिकोन मांडतात, हे सगळं पाहण्याकरता त्या काळामधल्या आंतरक्रिया समजून घेणं महत्वाचं राहतं. आणि तो भाग मराठी भाषा आणि साहित्याच्या दृष्टिकोनातून थोडा हा बाजूला पडलेला आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्याच्यामुळे होतं काय की त्या काळाबद्दलच एक निश्चित प्रकारचं आकलन हे आपल्या पुढे येत नाही. 19व्या शतकातल्या सगळ्या साहित्याचा विचार अलीकडे वसाहतकालीन साहित्य अशा प्रकारच्या भूमिकेतून करण्याची पद्धती रूढ झालेली आहे. एकदा का या सगळ्या साहित्याला वसाहतकालीन साहित्य म्हटलं की मग त्याला अडगळीतही टाकता येतं, हा देखील एक वेगळ्या प्रकारचा भाग आहे. पण त्या वसाहतकालीन साहित्याच्या कालखंडात नवी मूल्य मराठीमध्ये कशी काय आलेली आहेत, त्या काळामध्ये पहिल्यांदा मराठीमध्ये जी कादंबरी तयार होते यमुना पर्यटन, ही यमुना पर्यटन सारखी कादंबरी जेव्हा पहिल्यांदा मराठीत येते तेव्हा ती केवळ मराठीतली पहिली कादंबरी नसते, ती भारतातील पहिली कादंबरी असते. म्हणजे यमुना पर्यटन ही 1857 मध्ये मराठीमध्ये निर्माण झालेली कादंबरी ही भारतातली पहिली कादंबरी आहे बरं. आणि ती कादंबरी संस्कृती संपर्काच्या रूपातून पुढे आलेली आहे. अलीकडे आपण आपल्या संस्कृतीच्या बचावाच्या, संस्कृतीच्या शुद्धतेच्या, विशुद्धतेच्या, अभिजाततेच्या अशा कल्पना मांडतो, ते मांडणं गैर आहे असं नाहीये. पण मुळामध्ये संस्कृती संपर्काच्या रूपातून नव्या प्रकारच्या भूमिका कशा तयार होतात याचं आकलन अद्यापही मराठी संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मी तुम्हाला मुद्दाम एक तुमच्यापुढे उल्लेख करू इच्छितो. तुम्हाला सगळ्यांना डॉक्टर आनंद पाटील यांचं नाव माहीत असेल. अनेकदा आनंद पाटील सरांचे विचार मराठीच्या लोकांना आवडत देखील नाहीत, कारण ते सतत लोकांवर टीका करतात अशी लोकांची भूमिका असते. म्हणजे जो कोणी वक्ता असेल, अभ्यास असेल, त्यांनी चांगलंच बोललं पाहिजे, गोडगोड बोललं पाहिजे अशी आपली अपेक्षा असते. आणि आनंद पाटील यांनी तुलनात्मक पद्धतीने 19व्या आणि 20व्या शतकाच्या कालखंडाकडे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते असं म्हणतात की 19व्या शतकाच्या त्या कालखंडात वसाहतकालीन जो कालखंड आहे त्या कालखंडात जे साहित्य तयार झालेलं आहे
त्या कालखंडामध्ये एक जिवंतपणा आहे. म्हणजे जो कालखंड आपल्याला तमोयुगाचा वाटतो, ज्या कालखंडामध्ये भाषांतराची प्रक्रिया भरपूर घडलेली आहे, पण त्याच्यामुळेच बाहेरच्या जगातलं नवज्ञान, नवी मूल्य व्यवस्था मराठीमध्ये आली आणि त्याच्यामुळे सगळं आधुनिक साहित्य पुढे आकारास येऊ शकलं. म्हणजे यमुना पर्यटन सारख्या कादंबरीमध्ये यमुना नावाची हिंदू स्त्री जी विधवा झालेली आहे, जेव्हा तिला कळतं की माझं आयुष्य संपणार आहे, तेव्हा मग आता धर्मांतराच्या रूपातून मग आपल्याला जिवंत राहता येऊ शकेल. म्हणजे एका बाजूने मानसिक स्थलांतर, मानसिक परिवर्तन याचा वेध बाबा पद्मनजी ते त्या कादंबरीच्या रूपातून घेण्याचा प्रयत्न करतात. तर अशा प्रकारे एखादी जेव्हा नवी साहित्यकृती आकारास येते, विशेषतः आधुनिक मूल्यांना मांडणारी जी काही साहित्यकृती आकारास येते, तेव्हा त्याच्या सभोवताल कशा प्रकारच्या क्रिया आणि आंतरक्रिया घडत होत्या त्याची जाणीव देखील त्या अभ्यासकाला असावी लागते आणि त्याच्यातून मग ते लेखन वेगळं ठरतं. जेव्हा एखादे केशवसूत नव्या प्रकारच्या कवितेची निर्मिती मराठीमध्ये करतात, म्हणजे आपण असं म्हणतो की केशवसूतांपासून पहिल्यांदा मराठीमध्ये नवी कविता आकारास आलेली आहे. पण केशवसूत असं का बरं करतात? मग केशवसूतांच्या कालखंडामध्ये संत, पंत, तंता ही परंपरा मागे पडलेली होती आणि मग नव्या प्रकारच्या मूल्यांना जेव्हा ते मांडतात, तेव्हा त्यांच्या मागे पूर्ण आधुनिक व्यूह आहे ना. म्हणजे पाश्चात्य कालखंडामध्ये, पाश्चात्य जगतामध्ये जे काही प्रबोधन घडलं असेल आणि ज्या प्रबोधनाच्या प्रक्रियेतून नवीन मूल्य सरणी आकारास आलेली असेल, त्या नव्या मूल्य सरणीच्या आधारे गोल्डन ट्रेजरी सारखा कविता संग्रह घ्या, विलियम वर्ड्सवर्थ घ्या, बायरन घ्या, शेली घ्या, किड्स घ्या, या प्रकारच्या इंग्रजी रोमॅन्टिक कवींचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे. आणि सोबतच त्या कालखंडामध्ये आगरकर घ्या, रानडे घ्या, गोखले घ्या, यांच्या रूपातून नव्या प्रकारचे विचार मराठीत जे निर्माण होत चाललेले आहेत, त्याचं सूचन, त्याचं संसूचन, त्याचे पडसाद आणि त्याचे बिंब हे केशवसूत घ्या किंवा हरिनारायण आपटे घ्या, किर्लोस्कर घ्या, हे आपल्या साहित्यातून उमटवण्याचा प्रयत्न करत चाललेले आहेत. म्हणजे केशवसूत जेव्हा असं म्हणतात की नव्या दमाचा मी एक शूर शिपाई आहे, नव्या मनुतील शिपाई आहे, तेव्हा असं म्हणताना त्यांच्या पुढे नवीन मूल्य सरणी आकारास आलेली आहे. तर या नवीन मूल्य सरणीचा विचार अनेकदा आपल्या संशोधन प्रक्रियेमध्ये होत नसतो. मला सांगायचं हे आहे की 19व्या शतकाच्या कालखंडात जे काही आधुनिक साहित्याचे प्रवाह मराठीमध्ये आकारास आले, हे सगळे प्रवाह मुळामध्ये विशिष्ट प्रकारच्या हेतुगर्भ रूपातून आकारास आलेले आहेत. जसं अलीकडच्या काळामध्ये घेतलं पेन, घेतलं कागद, लिहिली कविता, लिहिला लेख, छापलं, ही जी पद्धती असते, तशा प्रकारच्या दृष्टिकोनातून 19व्या शतकातलं साहित्य निर्माण झालं नाही. मान्य आहे, ते थोडं बोजड असेल, थोडं स्थूल असेल, थोडं विस्मिषित असेल, थोडं सैरभर असेल, पण त्या लेखनामध्ये एक विशिष्ट प्रकारची मूल्यसरणी आहे आणि ही मूल्यसरणी आधुनिक अशा प्रकारच्या जीवनदृष्टीतून आकारास आलेली आहे. या आधुनिक प्रकारच्या मूल्य दृष्टीला आपण ओळखायचं कसं, समजायचं कसं, हा प्रयत्न मराठी आधुनिक साहित्याच्या अभ्यासकांनी केला पाहिजे. मी फक्त छोटासा उल्लेख करतो. मी तुम्हाला म्हटलं की मी या विषयाच्या बारकाव्यात तुम्हाला नेणार नाही. फक्त या काळातलं लेखन आणि लेखनाचं संशोधन हे कशा प्रकारे पुढे गेलं पाहिजे, फक्त याचा धावता असा पट मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडू इच्छितो. न्यायमूर्ती रानडे हे 19व्या शतकाच्या काळातील भारतातील सगळ्यात महत्वाचे असे विचारवंत होते. कारण त्यांनी उदारमतवादी आणि प्रगमनशील, व्यक्ती स्वातंत्र्यवादी अशा भूमिकेतून एकंदर जीवनाचा विचार करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे
न्यायमूर्ती रानडे यांच्या कालखंडाला प्रकाशाचं युग असं म्हणतात. डॉक्टर आंबेडकरांसारख्या भारतातल्या 20व्या शतकातल्या सर्वश्रेष्ठ संशोधकाने असं म्हटलं आहे की रानडे यांचा कालखंड हा भारताच्या अभ्यास क्षेत्रातील प्रकाशाचा कालखंड आहे. लक्षात घ्या बरं, ज्या कालखंडाला मराठी साहित्याचं तमोयुग, अंधार युग असं जे म्हणण्यात आलेलं आहे, त्या कालखंडाचा विचार डॉक्टर आंबेडकर प्रकाशयुग अशा शब्दामध्ये करतात. त्याचं कारण असं आहे की त्या काळातली जी मंडळी आहेत ना लिहिणारी, केवळ रानडे नाही आहेत, फुले आहेत, आगरकर आहेत, ताराबाई आहेत, रमाबाई आहेत, अगदी पुढच्या टप्प्यामध्ये आधी लोकहितवादी आहेत, हरिभाऊ आपटे आहेत, केशवसूत आहेत. ही मंडळी काहीतरी सांगू पाहत आहेत, जे त्यांना नवं गवसलेलं आहे, नवी भूमिका त्यांना प्राप्त झालेली आहे. या नव्या प्रकारच्या भूमिकेला ते आपल्या लेखनातून मांडू पाहत आहेत. तशा प्रकारच्या भूमिकेतून मग आंबेडकरांना तो कालखंड प्रकाशाचा कालखंड वाटतो. आणि तुलनेने मग महात्मा गांधीजींच्या कालखंडामध्ये जो कालखंड नवसाहित्याच्या निर्मितीचा पुढचा टप्पा ठरणार आहे, महात्मा गांधीजींनी जे कार्य केलं ते सगळ्यांना माहीतच आहे. गांधीजींच्यामुळे भारताला एक स्वातंत्र्याची दृष्टी प्राप्त झालेली आहे. पण असं असलं तरी त्याच कालखंडामध्ये काही ज्याला म्हणूया कल्पनारम्य म्हणा किंवा अवास्तव म्हणा, अशा प्रकारच्या दृष्टी जेव्हा आंबेडकरांना पाहायला मिळतात, तेव्हा ते गांधीजींच्या त्या कालखंडाला अंधारयुग असं देखील म्हणताना दिसतात. आता याच्यातल्या अतिशयोक्तीचा भाग थोडा आपण बाजूला ठेवून देऊया. पण मुद्दा असा आहे की महात्मा गांधीजींचा कालखंड जो कालखंड स्वातंत्र्याचा कालखंड आहे, पण त्याच कालखंडाला कुसुमावती देशपांडे या सर्वसाधारण लोकांचा कालखंड असं म्हणताना दिसतात. किंवा लक्षात घ्याल बरं की जेव्हा 19व्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये कवी केशवसूत त्याने त्यांचे आधुनिक कवी पंचक नव्या प्रकारच्या भूमिकेतून कवितेचं लेखन करतात, तो कालखंड पुढे 1920-30-40च्या दरम्यानच्या कालखंडामध्ये रवी किरण मंडळाच्या रूपातून पुढे येतो. आणि ज्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांच्या सामान्य भावना व्यक्त करणं ही एक प्रक्रिया आपल्या पुढे येत जाते. मराठीतल्या साक्षेपी समीक्षक कुसुमावती देशपांडे यांनी महाराष्ट्रातल्या 1925-30च्या कालखंडाला सर्वसामान्यांचा कालखंड असं म्हटलेलं आहे. असं का बरं होतं? याचं कारण असं की जी तडफ, जी झडप, जो बेहोशपणा, जो आक्रमकपणा, जी मनातली अंतर्उर्मी आणि या उर्मीतलं लेखन 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने होत होतं, तशा प्रकारचं लेखन हे पुढच्या टप्प्यात होत नाहीये. आणि म्हणून मग तो कालखंड थोडा कुसुमावतींच्या दृष्टिकोनातून सर्वसाधारण लोकांचा कालखंड ठरतो, ज्या काळात टिळकांचं निधन झालेलं आहे, आधुनिक कविता थांबलेली आहे, नवे विचार थांबलेले आहेत, लोक स्वकेंद्री बनलेले आहेत. आणि मग आभासनिष्ठ व्यक्तिवादी दृष्टिकोन हा पुढे आकारास आलेला आहे. मराठीतले सगळ्यात महत्वाचे कादंबरीकार, सगळ्यात महत्वाचे लेखक जेव्हा आभासनिष्ठ पद्धतीने व्यक्तिवादी लेखन करतात, तेव्हा त्या प्रकारचं लेखन एक ठोकळेबाज असतं. आभासनिष्ठ व्यक्तिवाद हे 1925, 30, 40, 50च्या कालखंडातील लेखनाचं महत्वाचं सूत्र आहे. अशा प्रकारची भूमिका कुसुमावती त्यांच्या समीक्षेतून मांडतात. मला सांगायचं हे आहे की हे जे मूल्यांतर आहे, या मूल्यांतराचा विचार संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये अनेकदा येत नसतो. फक्त याचं भान आपल्याला असावं लागतं की हे लेखक असं का बोलतात, असं का बरं लिहितात. ज्या तडफेने 19व्या शतकातले लेखक लिहित होते, ती तडफ इथं आता बदललेली आहे. अर्थात असं म्हणताना त्याला अपवाद आहेतच बरं, पण तरी देखील एक रूढ नियम लक्षात घेत आपणाला या सगळ्या प्रकारच्या भूमिकेंना समजून घ्यावं लागतं. आता स्वातंत्र्यपूर्व कालखंडातलं मराठी साहित्य आणि स्वातंत्र्योत्तर साहित्य
यांचा नेमका विचार गाभा कशा स्वरूपाचा आहे याचं आकलन जोपर्यंत अभ्यासकाला होत नाही तोपर्यंत त्याचं संशोधन निश्चितपणे मूल्यात्मक दृष्टिकोनातून आकारास येऊ शकतं असं आपणाला अजिबात म्हणता येत नाही. अनेकदा होतं काय, आपण फक्त छोटासा विषय घेतो, म्हणजे मराठीमध्ये जे सध्याच्या कालखंडामध्ये आपल्याला संशोधन पाहायला मिळतं ते फक्त कसं आहे, त्याचा जीव फार लहान आहे. म्हणजे कसं, व्यक्ती आणि वाङ्मय, एक लेखक घ्यायचा, त्याच्या 5-10 कलाकृती घ्यायच्या, त्यांना समोर ठेवायचं आणि विषय तयार करायचा. हे ग्रंथकार यांच्या साहित्याचा अभ्यास, एक आकलन किंवा या एक अभ्यास, एक चिकित्सक अभ्यास. म्हणजे काय करतो आपण की एका छोट्याशा लेखकाच्या आधारे मग आपण आपल्या मांडणीला पुढे आणतो आणि आपण पीएचडी प्राप्त करतो. ते चुकीचं असं म्हणता येत नाही, पण जर आपल्याला आपल्या संशोधनाला नव्या पद्धतीची धार आणायची असेल तर त्याकरता आपणाला या सगळ्या प्रक्रियांना समजून घेणं हे आवश्यक ठरतं. जसं आता पाहाल, आधुनिक कालखंडाचा अभ्यास करताना अभ्यास कसा आपल्या पुढे येतो. समजा आपण याचं जर मानचित्र पाहण्याचा प्रयत्न केला तर हे चित्र कशा प्रकारचं आहे. आता हा जो भाग आहे हा आधुनिक साहित्य लागू पडतो असं नाही आहे. प्राचीन कालखंडातील साहित्याच्या बद्दल देखील आपल्याला हेच म्हणता येईल. आपलं जे संशोधन कशा प्रकारचं असतं किंवा आहे, एकतर आपलं अध्ययन असतं साहित्य कृतिनिष्ठ संशोधन किंवा लेखकनिष्ठ ललित कृतिनिष्ठ संशोधन. आपण काय करतो, एखाद्या विशिष्ट प्रकारच्या साहित्य कृतीला किंवा साहित्य कृतींना आपण निवडतो, विशिष्ट प्रकारच्या संहितेला समोर ठेवत आपण अभ्यास करत असतो. दुसरा भाग असतो लेखकनिष्ठ संशोधनाचा. एखाद्या विशिष्ट प्रकारच्या लेखकाला आपण अभ्यासाकरता आपल्या समोर ठेवतो आणि त्या लेखकाचा आपण त्याच्या साहित्य कृतींच्या दृष्टिकोनातून अभ्यास करतो. काही ठिकाणी आपण साहित्य प्रकारांना घेतो, विशिष्ट साहित्य प्रकार, त्या साहित्य प्रकाराला घेत मग आता तो कविता असेल किंवा कथा असेल किंवा कादंबरी असेल किंवा ललित निबंध असेल. कधी कधी आपण विशिष्ट प्रवाह घेतो, मग साहित्य प्रवाह, एखादा प्रवाह पाहायचा, मग दलित साहित्याचा प्रवाह असेल किंवा ग्रामीण साहित्याचा असेल किंवा मग पुन्हा आदिवासी साहित्याचा असेल. विशिष्ट प्रकारच्या प्रवाहाच्या आधारे आपण तो अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी विशिष्ट प्रकारच्या प्रवृत्तींच्या आधारे विशिष्ट प्रकारच्या प्रवृत्तींना लक्षात घेत त्या प्रकारचं अध्ययन आपण करतो. आपल्या अभ्यासाच्या सोयीकरता आपण कालखंडनिष्ठ अशा प्रकारच्या दृष्टीतून देखील अभ्यास करत असतो आणि कधी काळी विचारसरणीनिष्ठ, विचार प्रवाहनिष्ठ अशा प्रकारच्या भूमिकेतून देखील आपण साहित्याचा अभ्यास करत असतो. अनेकदा आपला परिसर, आपला भाग, आपला जिल्हा, आपला तालुका यानुसार आपण मग स्थलनिष्ठ किंवा प्रदेशनिष्ठ किंवा भूमिनिष्ठ अशा प्रकारच्या भूमिकेतून देखील संशोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकदा हे संशोधन करत असताना आपण मग काय करतो, अनेकदा भाषिक अभ्यास किंवा सौंदर्यशास्त्रीय अभ्यास किंवा बोलीभाषेच्या अंगातून अभ्यास, अशाही प्रकारे आपण या विषयांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी आपण विशिष्ट प्रकारच्या संरचनांना, रचनातंत्रांना समोर ठेवत त्या पद्धतीने त्या विषयाचा अभ्यास करत जातो. काही ठिकाणी रूप, घाट, लय, ताल, तोल अशा प्रकारच्या सौंदर्य शास्त्रीय संकल्पनांचा आधार घेत देखील आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा आशयाला फक्त मांडत जाणं अशाही पद्धतीने आपण तो अभ्यास करत असतो. तर अशा प्रकारे अनेक प्रकारच्या भूमिकांतून आपण हा अभ्यास करतो. पण तरी देखील आपल्या या रूढ अभ्यासामध्ये विशिष्ट लेखकाचा अभ्यास किंवा विशिष्ट
काही साहित्य कृतींचा अभ्यास, एक चिकित्सक अभ्यास, एक आकलन, अशा पद्धतीनं आपलं हे अध्ययन पुढे जात असतं. मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हटलं की आपल्या संशोधनाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये परिश्रमाचा भाग जास्त असतो, त्यात चिकाटी असते, त्यामध्ये मेहनत असते, त्यामध्ये आपला फार मोठा म्हणजे एखादी गोष्ट पूर्ण करण्याची आपली मनातली एक उर्मी असते, पण त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्णता आहे, त्याच्यातून समाजाला आपण काही नवं देऊ शकतो, अशा प्रकारच्या बाबी मात्र आपणाला अभावानेच पाहायला मिळतात. काय असतं की संशोधन करताना मग पुन्हा आपला एक 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 साचा ठरलेला असतो. आपण जर मराठीच्या प्रबंधांना जर पाहिलं तर त्यांच्या काही संरचना तयार झालेल्या आहेत, त्याच्या पलीकडे जात मग कुणालाही त्याचा अभ्यास करणं महत्वाचं वाटत नाही. म्हणजे मराठीतल्या बहुतांश प्रबंधांचा जर आपण विचार केला तर बहुतांश प्रबंध हे फक्त वर्णनपर आहेत, ते चित्रणपर आहेत, ते विवेचनपर आहेत. त्याच्यामध्ये समजा तुम्ही कल्पना करा, विषय घ्या एखादा, सदानंद मोरे यांच्या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास. आता हा एक मी सहज उल्लेख केला, लेखक कोणी राहू शकेल. त्याच्यामध्ये आपण काय करतो, अशा प्रकारचं अध्ययन किंवा संशोधन करताना आपण एक मांडणी करतो. म्हणजे पहिल्यांदा काय करायचं आपण, तर कादंबऱ्यांचं प्रकरण करायचं, म्हणजे मराठी कादंबऱ्यांचा विकासपट किंवा मराठी कादंबरी एक सिंहावलोकन, एक स्थूलपट, पहिला भाग झाला. पुढे आपण काय करतो, मग लेखकाचे चरित्र, लौकिक चरित्र आणि वाङ्मयीन चरित्र. लौकिक जीवनाचा पट आपण पाहतो, त्यांच्या जीवनात काय काय घडामोडी घडल्या, त्यांचा विकास कसा झाला, त्यांनी शिक्षण कुठे घेतलं, नोकरी कुठे केली, घरी त्यांचं स्वरूप कसं होतं राहणं वागण्याचं, किंवा त्यांचे संस्कार कसे झाले, हा भाग पाहतो आपण. नंतर लेखन रूपाला आपण पाहतो. त्यानंतर बहुतांशपणे मांडणी करताना आपला भर असतो कशावर, कादंबऱ्यांचं कथानक. कथानक कशा प्रकारचं आहे, प्रकरण असतं. सदानंद मोरे यांच्या कादंबरीतील म्हणजे कथानक, मग कथानकाचे पूर्ण बारकावे, मग असतील घटना प्रसंग, ही घटना ती घटना ती घटना, हा प्रसंग तो प्रसंग, आणि सगळ्यात महत्वाचा भाग असतो व्यक्तिरेखा. बहुतांश प्रबंध हे व्यक्तिरेखा, कथानक, घटना प्रसंग यांनी भरलेले असतात. म्हणजे समजा जर 500 पृष्ठांचा प्रबंध असेल तर त्याच्यामधले 300 पृष्ठ हे केवळ या प्रकारच्या घटकांनी भारलेले आणि भारावलेले असतात. त्याच्यामध्ये पुन्हा मग बाकीच्यांचे संदर्भ, म्हणजे आपल्याकडे पद्धती कशी आहे की काही बोलायचं दुसऱ्यांकडून बोलायचं, त्यांचे वाक्य घ्या, त्याचे वाक्य घ्या, याचं वाक्य घ्या, त्याचं वाक्य घ्या, त्याचे रेफरन्स घ्या, स्वतःच काहीच नाही आहे, सगळ्यांचंच आहे ते. आणि त्याच्यामुळे होतं काय की आपलं संशोधन हे संकलन या पदवीपर्यंत पोहोचतं. मराठीतले 99% प्रबंध हे संकलनाचे प्रबंध आहेत. मला माफ करा, आपण मी म्हणजे हे अपमान करण्याकरता बोलत नाही, त्यात माझाही समावेश असेल कदाचित त्या गोष्टीमध्ये आहे असंही म्हणता येईल, पण आपलं संशोधन हे फक्त संकलन यापर्यंत मर्यादित आहे किंवा संपादनापर्यंत मर्यादित आहे. पण तरी ते संकलनही उत्कृष्ट नाही आहे. बरं, पुन्हा संकलन करताना मग त्याच्यामध्ये देखील काय बारकावे पाहिजेत की नाही, काय घ्यायचं ना काय घ्यायचं नाही याचं भान देखील विद्यार्थ्याला, अभ्यासकाला असावं लागतं. आणि तशा प्रकारचं जर भान नसेल तर मग त्या संकलनाला काय अर्थ उरत नाही. अनेकदा काय होतं की पीएचडीचे जे गाईड एक्सपर्ट असतात, ताहिर सरांना माहित आहे पूर्णपणे की त्यांना मग आता मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना पीएचडी घोषित करून द्यावी लागते. आणि मग नंतर पुढे गंमत पुन्हा अशी असते, बरं, हेच विद्यार्थी पुढे गाईड देखील नंतर बनतात बरं, आणि त्यांच्याकडून देखील ती पुन्हा मालिका सुरू होते प्रबंधांची. आणि अशा प्रकारे संख्यात्मकतेचा प्रचंड मोठा फुलोरा अगदी मोर पिसाऱ्याप्रमाणे असा फैलावून जातो. आणि मग मराठीचा तो पिसारा की पसारा म्हणता येईल, सांगता येत नाही, तो मग संशोधक, अभ्यासक अशा प्रकारे दशदिशा फुलत जातो. मी सहज एक बोललोय गमतीनं, बरं, हा भाग सोडून द्या बाजूला तुम्ही.
पण मुद्दा असा आहे की अभ्यास करताना ज्या संशोधनाच्या पद्धतीतून अभ्यास पुढे जावं तशा प्रकारची भूमिका आपणाला पाहायला मिळत नाही. अपेक्षा अशी आहे, मान्य आहे ना, तुम्हाला व्यक्तीचं रेखाटन करता येईल, घटनांना मांडता येईल, कथासूत्रांना मांडता येईल, पण त्याची निर्णय प्रक्रिया आपल्याकडे होत नसते. एक लक्षात घ्याल बरं, संशोधन आणि समीक्षा या दोन्ही प्रकारच्या घटकांमध्ये अर्थ निर्णयनाची प्रक्रिया सगळ्यात महत्वाची असते. पण दुर्दैवाची बाब अशी की या अर्थ निर्णयनाच्या प्रक्रियेपर्यंत अद्यापही मराठीच्या अभ्यासकांना पुरेशा प्रमाणामध्ये पोहोचता आलेलं नाही आहे. संशोधन करताना फक्त आकलन करणं पुरेसं नाही, फक्त विवेचन करणं पुरेसं नाही, फक्त त्याच्याबद्दल माहिती मांडणं पुरेसं नाही, यांनी काय म्हटलं, त्यांनी काय म्हटलं, त्यांनी काय सांगितलं हे मांडणं पुरेसं नाही आहे, तर त्याच्या पलीकडे तुमचं नेमकं म्हणणं काय आहे. एक लक्षात घ्याल बरं, समजा जर तुम्हाला पीएचडीचं संशोधन सुरू करायचं असेल ना, तर अशा प्रकारच्या संशोधनाला सुरुवात करताना 90% प्रबंध हे प्रबंधच होऊ शकत नाही, तशी अवस्था आहे. एक लक्षात घ्या बरं, अभ्यास करताना पीएचडीचं संशोधन करताना पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष या दोन प्रकारच्या भूमिकांची जाणीव विद्यार्थ्याला असणं अत्यंतिक महत्वाचं असतं. पण तसं कधी होत नाही. होतं ते असं असतं की आता तारीख जवळ आलेली आहे, आरएससी लागणार आहे, मीटिंग आता होणार आहे, आता मुदत संपत चाललेली आहे, विद्यार्थ्यांना गाईड पाहिजे आहे, गाईडला विद्यार्थी पाहिजे आहे, वेळ 10 दिवसांचा उरलेला आहे, विषय कोणता तरी घ्यायचा, तसे फणसतेचे तुकडे काहीतरी पाडायचे, आराखडा तयार करायचा आणि मग काम सुरू करायचं. मुळामध्ये संशोधनाची समस्या समजून घेण्याकरता 6 महिन्यांचा वर्षभराचा कालखंड अपेक्षित असतो. तेव्हा ती प्रक्रिया सुरू होऊ शकते, होत असते, व्हावी अशी अपेक्षा असते, पण असं कधी होत नसतं. आणि त्याच्यामुळे होतं काय की आपल्या मनात तो विषयच तयार झालेला नसतो आणि आपण मग आपल्या अभ्यासाच्या प्रक्रियेला प्रारंभ करतो. त्यामुळे होतं काय की आपली संशोधनाची प्रक्रिया ही फक्त पृष्ठस्तरीय अशा पद्धतीने पुढे पुढे येत असते. मला सांगायचं हे आहे की संशोधन करताना आपल्याला पहिल्यांदा रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हा भाग पहिल्यांदा पाहायचा असतो. आणि मराठीमधल्या 99% विद्यार्थ्यांना हा प्रकार करणं कधी आवडत नाही, ते करतच नाही हा प्रकार. पहिल्यांदा पूर्व संशोधन त्या विषयावर कशा प्रकारचं आहे हे विद्यार्थ्याने न पाहता जर अभ्यास सुरू होत असेल तर त्याही अभ्यासामधून नव्या प्रकारच्या बाबी या कधी येणं शक्यच होत नाही. कल्पना करा की आपणाला भालचंद्र नेमाडे यांच्यावर पीएचडीचं काम करायचं आहे. कादंबरीकार फार मोठे आहेत, प्रचंड मोठं लेखन आहे, सगळ्यांना माहित आहे. पण भालचंद्र नेमाडे यांच्यावर यापूर्वी ज्यांनी काही काम केलं असेल ते काम कशा प्रकारचं आहे, कोणी कोणी कसं कसं काम केलं आहे, काय मांडणी केलेली आहे, आणि त्या मांडणीच्या पेक्षा वेगळं मी काही मांडणार आहे का, ते 200-300 पानांमध्ये 10 पानात नाही आहे. जर यापूर्वी भालचंद्र नेमाडे यांच्यावर ज्यांनी कोणी काम केलं असेल त्यांच्यापेक्षा वेगळं असं आकलन मी जर 300 पान मांडत असेल तर माझं ते काम सुरू होईल, तर मी त्या विषयाला हात लावेल. अन्यथा त्या विषयाला हात लावणं म्हणजे पुन्हा एकदा थप्प्यावर थप्पी मांडणं, पृष्ठावर पृष्ठ वाढवणं, इतकंच तो भाग त्याच्यामध्ये राहू शकेल. पण आपण असं कधी पाहतच नाही. आपण पुन्हा लेखन करतो, पुन्हा अभ्यास करतो, पुन्हा त्याच गोष्टी तोच कित्ता गिरवतो. अशामुळे होतं काय की फक्त सूज वाढते, प्रबंध वाढतात, पण नव्या प्रकारचं आकलन मात्र आपल्यापर्यंत येत नाही. मला सांगायचे आहे, ज्या विद्यार्थ्यांना पीएचडीचं संशोधन करायचं असेल त्यांनी पहिल्यांदा त्यापूर्वी त्या विषयावर आतापर्यंत कशा प्रकारचं काम झालेलं आहे ते त्यांनी पाहण्याची गरज असते. आणि तसं जर आपण पाहतो म्हटलं ना तर आपल्याला विषय सापडणार नाही.
आणि आपण संशोधन करणार देखील नाही. मग त्याच्यामुळे मध्यम मार्ग हा असतो की जास्त फारसं दूरचं काही पाहायची गरज नाही, सुदूर पाहायची गरजच नाही, असेल ते राहू द्या, आपण आपलं काम सुरू करायचं. तर त्याच्यामुळे होतं काय की आपण प्रबंध लिहून टाकतो, पण त्याला पुस्तक रूप देताना आपल्याला इतके यातना होतात, किंबहुना पुस्तक रूप देताना मग मात्र कळतं की आपण जे लिहिलं ते अत्यंत फार वेगळ्या प्रकारचं होतं. तर मुद्दा असा की पूर्व संशोधनाची प्रक्रिया लक्षात घेण्याची गरज असते, विशेषतः आधुनिक कालखंडातील संशोधन करताना. आता हा भाग फक्त आधुनिक कालखंडातील अभ्यासापुरता मर्यादित नाही आहे. संशोधन कोणतंही असो, त्या ठिकाणी आपल्याला या सगळ्या बाबींना लक्षात घ्यावं लागतं. मला सांगायचे आहे की आधुनिक मराठी साहित्याचं संशोधन करताना विद्यार्थ्यांना प्रचंड सजगपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं पाहिजे. मी तुम्हाला फक्त इथे सांगतो की या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या समस्या आपल्या पुढे उपस्थित होतात, फक्त त्यांचा मी उल्लेख करतो. मी तुम्हाला सांगितलं आधीच की मी फक्त धावता असा पट मांडणार आहे, याच्या बारकाव्यात अजिबात शिरणार नाही, कारण मला कल्पना आहे की बारकाव्यात शिरलो तर त्याच्यावर खूप बोलणं शक्य आहे. मुळामध्ये आपल्या आधुनिक साहित्याच्या संशोधनाचा विचार करताना ज्या प्रचंड महत्वाच्या समस्या किंवा जे प्रश्न आपल्या पुढे येतात, ते फक्त प्रश्न मी तुमच्या पुढे किंवा समस्या तुमच्या पुढे मांडण्याचा भाग इथे करतो. आपल्या अभ्यासामध्ये नवीनतेचा भाग आपल्याला फार कमी पाहायला मिळतो. नवीनतेचा भाग हा कुणालाही कधीही आवडत नाही. मी छोटासा उल्लेख करतो. आजच्या लोकमतमध्ये पहिल्याच पृष्ठावर बातमी आलेली आहे की जे डिसले गुरुजी आहेत, ज्यांनी युनिकोड ज्यांनी म्हणजे स्कॅनिंग करून पुस्तक वाचण्याची पद्धती जी आणली, ज्यांना ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळाला, जे शिक्षक आहेत प्राथमिक शाळेमध्ये, त्यांना आता परदेशामध्ये पीएचडी करायची होती. त्यांनी अर्ज केला शिक्षण खात्याला. तेव्हा त्यांना शिक्षणाधिकारी त्यांना असं म्हणाले की तुम्ही काय योगदान दिलं आमच्या शाळेकरता. त्याने प्रश्न केला की तुम्हाला आम्ही का बरं रजा द्यायची, तुम्ही म्हणजे आमच्या शाळेकरता कोणतं काम केलेलं आहे. अनेकदा असं राहतं बरं, संशोधकाचा मोठेपणा स्थानिक लोकांना कळत नसतो. स्थानिक लोकांना त्यांचे स्थानिक हिरो महत्वाचे वाटतात, त्यांना ग्लोबल हिरो कधी महत्वाचे वाटत नसतात. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की समजा जर डिसले गुरुजींनी तेवढं पुरतं काम केलं असतं ना, तर जगापुढे कधी आलेही नसते. अनेकदा तुम्हाला तुमच्या त्या रूढ चाकोरीच्या पलीकडे जात काम करायचं असतं. तर अवस्था आपली अशी आहे की आपल्याला अजूनही कळत नाही की संशोधन हे कशा प्रकारच्या वाढीस लागू शकतं. मुळामध्ये जर नाविन्यता, नवेपणा जर त्या संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये असेल, तरच खऱ्या अर्थाने नव्या प्रकारच्या गोष्टी येऊ शकतात. दुसरं म्हणजे मौलिकतेचा अभाव. मौलिकतेच्या दृष्टिकोनातून संशोधन हे आपल्याला पुरेसं वाटत नाही, आणि फक्त संकलनाचा भाग, इतरांची मतं नोंदवण्याचा भाग, पण त्याच्यामध्ये एकही नवा विचार आपल्याला पाहायला मिळत नाही, फक्त गोळाभिरीच पाहायला मिळते. त्या समस्या आहेत बरं. म्हणजे आधुनिक कालखंडातील साहित्याचा अभ्यास करताना मग तो अभ्यास लेखकनिष्ठ असू द्या, प्रवाहनिष्ठ असू द्या, प्रवृत्तीनिष्ठ असू द्या, त्याच्यामध्ये फक्त गोळाबिरीज, संकलन, वर्णन, विवेचन, घटना रेखाटन, व्यक्तिरेखाटन, प्रसंगदर्शन, संवादाचं रूप, अशाच प्रकारच्या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. आणि पूर्व संशोधनापेक्षा नव्या प्रकारच्या बाबी त्यामध्ये पाहायला मिळत नाही. मुख्य म्हणजे संशोधन हे कशा करता करायचं असतं, याचा अभ्यासकाला पत्ताच नसतो. फक्त त्यांना माहित आहे मला पीएचडी प्राप्त करायची आहे, आणि गाईडला माहित आहे की माझ्या विद्यार्थ्यांना मला पीएचडी करून द्यायची आहे, पण त्याच्या पलीकडे हे संशोधन कशा करताय तो भाग आपल्याला पाहायला मिळत नाही. मुख्य म्हणजे उद्दिष्ट कोणती आहे संशोधनाची. खरं तर संशोधनातलं प्रत्येक प्रकरण हे उद्दिष्टाच्या अनुसार पुढे गेलं पाहिजे. मी पुन्हा तुम्हाला सांगतो की मराठीमध्ये आतापर्यंत जे प्रबंध मी स्वतः तपासले, आतापर्यंत 50च्या वर प्रबंध मी आतापर्यंत चेक केले आहेत, 50-100 असतील, मला सांगता येत नाही, तर त्याच्यामध्ये 70% भाग हा अनुषंगाचा असतो. 100 पानांचा भाग मौलिक नसतो बरं. म्हणजे जो विषयाला गाभा, विषयाचा गाभा
तो भाग तिथून बाजूला पडतो आणि फक्त प्रस्तावना, पार्श्वभूमी, म्हणजे जो भाग गाभा आहे, गाभा हा तिथून खलास झालेला आहे आणि फक्त अनुषंगिक भाग महत्वाचा ठरलेला आहे. तर अशा प्रकारच्या भागामुळे काय होतं की संशोधनाचा मुख्य गाभा हा आपल्यापर्यंत येत नाही आणि जे निष्कर्ष त्याच्यातून पुढे येतात ते फक्त ढोबळ असतात, ते सर्वसामान्य असतात, ते विधानं असतात. म्हणजे निष्कर्षामध्ये विधानं आहेत, निष्कर्षच नाही आहेत, ठोकताळे आहेत. मुख्य म्हणजे आपण कोणत्या प्रकारच्या अभ्यास पद्धतीने संशोधन करायचं असतं ही देखील अनेकांना माहीत नसते. तर अशा प्रकारे अर्थ निर्णयाचा अभाव, गृहीतकांचा अभाव, उद्दिष्टांची धुसरता, संशोधन पद्धतीची अभावग्रस्तता, मूल्यहीनता, अशा प्रकारच्या बाबीमुळे फक्त संशोधन तेवढं पुढे येतं, पण त्याच्यामधून नव्या प्रकारच्या भूमिका मात्र आपल्या पुढे येत नाहीत. तर मला तुम्हा सगळ्या मंडळींना हे सांगायचं आहे की आधुनिक कालखंडातील किंवा कोणत्याही कालखंडातील साहित्याचा किंवा भाषेचा जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याकरता आपल्याला नव्या प्रकारच्या भूमिकांना समजून घ्यावं लागेल. अलीकडच्या कालखंडामध्ये आधुनिक साहित्याचा अभ्यास करताना काही ठळक अशा दिशा मला स्वतःला महत्वाच्या वाटतात. त्यात एक दिशा आहे तौलनिक साहित्याभ्यासाची दिशा. पण तौलनिक साहित्याभ्यास करताना एकाच भाषेतील साहित्य कृतींचा किंवा लेखकांचा अभ्यास येथे अपेक्षित नाही. खरं तर तौलनिक साहित्याची अभ्यास शाखा ही दोन भाषांतील, दोन भिन्न प्रदेशांतील, दोन भिन्न संस्कृतीतील घटकांच्या तुलनेचा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा असतो. तौलनिक दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक साहित्याचा नवा अन्वयार्थ लावता येणे शक्य आहे. त्यानंतर आंतरविद्याशाखीय अभ्यास. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की अभ्यास आपण हा सोयीकरता तुकड्या तुकड्यात केलेला आहे. मुळामध्ये ज्ञान हे सलगपणे असतं. त्यामुळे आंतरविद्याशास्त्रीय दृष्टिकोनातून जर आपल्याला अभ्यास करता आला तर तो अभ्यास मूल्यात्मक ठरू शकतो. आणि तिसरं म्हणजे सांस्कृतिक अभ्यास. सांस्कृतिक पद्धतीने आपल्याला अभ्यास करता येणं म्हणजे संस्कृतीचा अभ्यास नाही आहे बरं, तो एका नव्या सांस्कृतिक भूमिकेतून अभ्यास करणं आणि त्याच्यातून संस्कृतीची घडण ही कशा प्रकारे घडत आलेली आहे ते समजून घेणं. तर सांस्कृतिक जडणघडणीच्या दृष्टिकोनातून आपल्याला हा अभ्यास महत्वाचा मानता येतो. त्याचबरोबर विचार प्रवाहनिष्ठ अभ्यास हाही देखील भाग अलीकडच्या काळामध्ये महत्वाचा ठरू शकतो. तर एकंदर संशोधन करत असताना संशोधनाचं नकारात्मक रूप हे सध्याच्या कालखंडामध्ये कशा प्रकारे आहे हे मी तुमच्या पुढे मुद्दाम जास्त तीव्रपणे मांडण्याचा प्रयत्न केला. हे मांडताना तुम्हाला निराश करण्याचा माझा उद्देश नाहीये. तर एकंदर संशोधनामध्ये अडचणी कोणत्या आहेत, मराठीमध्ये संशोधन जे झालं ते त्याचं म्हणजे स्वरूप तितकंसं समर्थ अजून का झालेलं नाही आहे हे समजून घेणं या अंगातून मी तुमच्या पुढे अशी मांडणी केलेली आहे. हे जर काही मुद्दे बाजूला सारले तर आपल्याला चांगल्या प्रकारचं संशोधन करता येणं शक्य होईल. माझी अपेक्षा ही आहे की हे धोके संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये आतापर्यंत मराठीत निर्माण झालेले आहेत. याचा अर्थ सगळं काही वाईट आहे असं अजिबात नाही. या जर बाबींना बाजूला सारलं तर सगळं चांगलंच आहे, चांगलंच होऊ शकेल. त्यामुळे मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यातल्या ज्या काही उणिवा मी तुमच्या पुढे मांडल्या त्या मर्यादांना बाजूला सारून एक मूल्यात्मक आणि तत्वनिष्ठ आणि उपाययोजनानिष्ठ आणि समस्या आकलन, समस्या निर्मूलन अशा पद्धतीनं आपण जर संशोधन केलं तर ते संशोधन तुम्हालाही मोठं करेल आणि तुमच्या अभ्यासालाही मोठं करेल. तर या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करावा. अशा प्रकारची भूमिका मी तुमच्या पुढे या ठिकाणी मांडू इच्छितो. विषय निवडताना विषय जुना असावा की नवा असावा, मांडणी कशी असावी हे तुम्हाला अनेक लोक सांगतील, त्यांनी सांगितले असेल, तो भाग महत्वाचा आहेच. पण हे सगळं करताना एक संशोधनाला एक मूल्यात्मकता असावी आणि मुख्य म्हणजे संशोधन करताना त्याच्यातून नव्या प्रकारची भूमिका तुम्हाला मांडता आली पाहिजे. आणि एक लक्षात घ्या बरं, साहित्याचा अभ्यास, संशोधनाची प्रक्रिया ही अंतिमतः आपल्या जीवनाला आणि आपल्या समाजाला समृद्ध करण्याकरता असते. साहित्य
साहित्याची समीक्षा, साहित्याचं संशोधन ही सगळी प्रक्रिया अंतिमतः मानवी जीवनाला पुढे नेण्याकरता आहे, याचं भान ठेवून आपण अभ्यास करावा. समाजाच्या समस्यांच्या निर्मूलनाकरता जर आपल्याला काही उपाय देता आले आपल्या अभ्यासातून, तर ते आपल्या संशोधनाचं एक महत्वाचं असं फलित ठरू शकेल. आणि मुख्य म्हणजे आपल्या ज्ञान शाखेला समृद्ध करण्याच्या भूमिकेतून हे संशोधन यावं, अशी आपण अपेक्षा करू शकतो. तर या कार्यशाळेमध्ये जे प्राध्यापक सहभागी झालेले आहेत त्या सर्वांना त्यांच्या संशोधन प्रक्रियेकरता मी शुभेच्छा देतो. माझ्या बोलण्यामध्ये काही भाग जर तुम्हाला खटकला असेल तर त्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. पण एकंदर आपली ही ज्ञान प्रक्रिया अधिकाधिक विशुद्ध व्हावी हाच भाग त्याच्यामध्ये आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी मी माझ्या विवेचनाला विराम देतो. खरं तर यावर भरपूर बोलता येणं शक्य आहे. इथे अनेक तज्ञ मंडळी बसलेली आहेत, त्यांनाही भरपूर याबद्दलची माहिती आहे. पण तरीही मी माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा मी आपणा सर्व सहभागी प्राध्यापकांना शुभेच्छा देतो, आपले आभार मानतो आणि थांबतो. सर्वांना नमस्कार, मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. सर एखादं उदाहरण मॅडम पुन्हा प्रश्न सांगा, मला प्रश्न पुन्हा सांगा मॅडम. साहित्याचा एखादं उदाहरण सांगा. बिलकुल बिलकुल. मॅडम पहा बरं, एक लक्षात घ्या, आंतरविद्या शाखीय अभ्यास असं म्हणताना बाकीच्या ज्ञानशाखांशी जोडून जर आपणाला साहित्याचा अभ्यास करता येत असेल तर तशा प्रकारचं आकलन हे साहित्याच्या करता विशेष अर्थाने महत्वाचं ठरतं. आता याची उदाहरणं जर सांगतो म्हटलं आपण तर ज्या बाकीच्या ज्ञानशाखा आहेत, जसं इतिहास घ्या, राज्यशास्त्र घ्या किंवा तत्वज्ञान घ्या, तर या दोन ज्ञानशाखांच्या संबंधांतून हा अभ्यास पुढे येईल तर ते लेखन महत्वाचं ठरतं. जसं आता राचिम ढेरे यांचं अध्ययन, राचिम ढेरे यांनी लोकतत्व, पुरातत्वीय अभ्यास, मानववंशशास्त्र, लोकसाहित्य अशा प्रकारच्या घटकांना समोर ठेवत अध्ययन करण्याची प्रक्रिया हाताळली. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्या रूढ साहित्याच्या अभ्यासामध्ये जे क्षेत्र येतं त्याच्या पलीकडे जाऊन त्याचं अध्ययन करायचं. त्या प्रकारच्या अध्ययनातून आपणाला नव्या प्रकारच्या भूमिका प्राप्त होऊ शकतात. किंवा समजा एखादी संकल्पना घ्या, गांधीवादी संकल्पना घ्या किंवा आंबेडकरवाद घ्या किंवा मार्क्सवाद घ्या. समजा आता डॉक्टर वि स. जोग हे मार्क्सवादी तत्वज्ञानाच्या आधारे साहित्याचा अभ्यास करत असतील तर याचा अर्थ असं की त्यांनी तत्वज्ञानही तिथं घेतलेलं आहे. मार्क्सच्या अर्थशास्त्रीय तत्व सिद्धांताची मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आपल्या रूढ साहित्याच्या संकल्पनेमध्ये न बसणाऱ्या अशा फुटपट्ट्यांना सोडत बाकीच्या शाखांचा अभ्यास आपण करायचा आणि त्याच्या आधारे साहित्याला समजून घ्यायचं. जसं अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो ना, साहित्याचा सामाजिक अभ्यास आपण असं करतो. अलीकडे बहुतांश अभ्यासक हे साहित्याचा समाजशास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे समाजशास्त्राच्या काही सिद्धांतांचा वापर साहित्याकरता करायचा. तर या अंगातून जर अभ्यास होत असेल तर ते अध्ययन जास्त महत्वाचं ठरतं. मराठीमध्ये अद्यापही आंतरविद्याशाखीय पद्धतीची अध्ययन प्रक्रिया तितकीशी समृद्ध झालेली नाहीये, पण त्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करता येणं शक्य होईल. म्हणजे जसं मी आता उल्लेख राचिम ढेरे यांचा केला, वि स. जोग यांचा केला. अलीकडे अभ्यास आपण करतो बरं, आपण त्यांचे उल्लेख घेतो, पण ते अनुबंध जोडताना त्याच्या मूलभूत संकल्पना समजून घेणं. जसं आता विलास सारंगांचं लेखन पहा. विलास सारंगांनी काही पीएचडी करता अभ्यास नाही केलाय, पण विलास सारंग यांनी उत्तर आधुनिक मूल्यांच्या आधारे साहित्याचा विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो अभ्यास आहे आंतरविद्याशाखीय. किंवा हरिश्चंद्र थोरात सर हे संरचनावादी भाषा सिद्धांतांच्या द्वारे मराठी साहित्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे रूढ मराठी भाषेतल्या सिद्धांतांच्या पलीकडे जात बाकीच्या समाज विज्ञानाच्या शाखेतील ज्ञान प्रक्रियेला घेत अभ्यास करणं,
तर हा भाग या ठिकाणी म्हणजे आपल्या विषयाला न्याय देण्याकरता महत्वाचा ठरू शकतो असं म्हणता येतं. हॅलो. नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. मी प्राध्यापक डॉक्टर संतोष खंकारे, हा बोला बोला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव. सर, माझा प्रश्न असा आहे की एकाच भाषेतील दोन लेखकाची तुलना आपल्याला करता येईल का? त्यामध्ये जर साधर्म्य आणि वैधर्म्य दिसून येत असेल. हा, असं अनेक लोक करतात बरं. म्हणजे खरं तर सांगू तुम्हाला, मगाचे बोललो ना तुम्हाला मी, म्हणजे तौलनिक साहित्याभ्यासाच्या शिस्तीमध्ये बसत नाही, पण तरीही अशा प्रकारे अभ्यास करण्याची पद्धती मराठीमध्ये रूढ झालेली आहे. म्हणजे 2008 मध्ये आमच्या विद्यापीठामध्ये डॉक्टर निशिकांत मिरजकर सरांनी यावर व्याख्यान दिलं होतं फार मोठं कार्यशाळेमध्ये. तिथे हाच प्रश्न आला की म्हणजे एकाच भाषेतील दोन प्रकारच्या लेखकांचा आपणाला तुलनात्मक अभ्यास करता येतो काय? तेव्हा सुरुवातीला त्यांनी उत्तर नाही असं दिलं, पण नंतर जेव्हा त्यांना कळलं, त्यांना माहितच होत्या गोष्टी की मराठीमध्ये बहुतांश लेखन आपल्याच याच्यामध्ये होतं. दोन भिन्न प्रदेशामधले आपल्याच भाषेमधले लेखक किंवा दोन कलाकृती वेगळ्या, दोन विशिष्ट अनुभव मांडणारे लेखक वेगळे, तर असं करता येतं. बरं, असं करता येतं, पण होतं काय आपल्याकडे, आपण तुलना करताना फक्त त्या लेखाला समोर ठेवतो, त्याची तुलनात्मक मांडणी त्यातून पुढे येत नाही. पण तसं करता येतं, म्हणजे आपल्या अभ्यासाचा एक म्हणजे भाग म्हणून तसं करता येतं. पण तरी देखील खऱ्या अर्थाने जी व्याख्या आहे तौलनिक अभ्यासाची, त्यामध्ये मात्र दोन भिन्न भाषेतले असावीशी त्यांची अट असते. मात्र एकाच भाषेमध्ये अशा प्रकारचा अभ्यास अनेक लोक करतात, त्याला मान्यता देखील मिळते. एक तो म्हणजे रूढ असा प्रकार आहे असं म्हणता येत आहे. हे सत्र जवळपास सरांनी जवळपास 70 मिनिटं आधुनिक कालखंडाचं संशोधन कशा पद्धतीने करायचं त्याची सूत्रबद्ध अशी मांडणी केलेली आहे. आपल्या व्याख्यानामध्ये सरांनी कालखंडाचं विभाजन कसं करायचं आहे, कालखंडाची मीमांसा कशी करायची आहे, आणि ही मीमांसा करताना देश काल परिस्थिती समजून घेऊन त्याची जडणघडण कशी झालेली आहे याचं अत्यंत सूत्रबद्ध उदाहरणासह दाखल्यासह आपलं विवेचन त्यांनी केलेलं आहे. आजच्या व्याख्यानातून मला एक नवीन माहिती मिळाली की भारतातील पहिली कादंबरी ही यमुना पर्यटन आहे. ज्यावेळेस मी उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या विषयाचे विद्यार्थी माझ्याकडे एक MA ओपन इलेक्टिव्ह पेपर साठी येत असतात, त्याच्यामध्ये हिंदीचे असतात, उर्दूचे असतात, इंग्रजीचे असतात, पर्शियन, संस्कृत, एक ओपन इलेक्टिव्ह MA चा एक पेपर असतो, तो अभ्यासक्रमाची रचना वेगळी आहे. त्यावेळेस मी आधुनिक मराठी कालखंडातील मराठी साहित्य हा पेपर ज्यावेळेस हिंदीमधून, इंग्रजीमधून, उर्दूमधून त्याला शिकवतो, तर त्याला सांगावं लागतं की मराठी आधुनिक कालखंड कुठून सुरू झाला, मराठीतलं पहिलं नाटक कोणतं, मराठीतलं पहिली कादंबरी कोणती. अशाच वेळेस मी ज्यावेळेस हिंदी वाल्यांना प्रश्न विचारला की हिंदी मधली पहिली कादंबरी कोणती, ती आपल्या नंतरची आहे, पर्शियन मध्ये आपल्या नंतरची आहे, संस्कृतला तर जुनी परंपरा आहे. पण अत्यंत सूत्रबद्ध अशी नवीन माहिती या व्याख्यानातून आपल्याला मिळालेली आहे. सरांनी बहुतेक आजच्या कालखंडातील जे संशोधन चालू आहे, जे प्रबंध आहेत, ते वर्णनपर, चित्रणपर, विवेचनपर आहेत अशी खंत या ठिकाणी व्यक्त केली. अत्यंत स्पष्ट शब्दात त्यांनी संशोधनाच्या दिशा आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. चिंतनशील असं हे विवेचन होतं. संशोधनाला मूल्यात्मकता असायला पाहिजे हा आशावाद या ठिकाणी सरांनी आपल्या व्याख्यानातून व्यक्त केला. मी सरांचे साहित्य अकादमी न्यू दिल्ली, UGC ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट सेंटर आणि अलीगड विद्यापीठाच्या वतीनं मी सरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो.